नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चिचोंडे पाटील या ठिकाणी उपबाजार समितीचं काम आज आपण सुरुवात करत आहोत। या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे पालक, आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपल्या कार्यक्रमासाठी खास आपल्यामध्ये उपस्थित राहिलेत आणि आपल्याला शुभेच्छा आणि ज्यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली समिती उभा राहणार आहे असे प्रधानमंत्री नामदार जयकुमारजी रावल साहेब, ज्यांच्या माध्यमातून बाजार समिती स्थापन होत आहे, असे आपल्या नगर तालुक्याचे भाग्यविधाते आणि नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब, ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केले, असे गेल्या 40 वर्ष ज्यांनी विधान भवनामध्ये आवाज उठवला असे आमदार बबनदादा पाचपुते साहेब, आपल्या सर्वांचे आवडते लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील, आपल्या नगर तालुक्याचे आणि निप्ती उपबाजार समितीचे भाग्यविधाते भानुदासजी कोतकर साहेब, जिल्हा परिषदचे सदस्य आदरणीय सचिन भाऊ जगताप, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख अतिथी, आपल्या कार्यक्रमाचे आयोजक, बाजार समितीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, समोर बसलेले सर्व महिला माता भगिनी, ज्येष्ठ मान्यवर, तालुक्याच्या प्रत्येक गावातून आलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सर्व तरुण युवा वर्ग, सर्व पत्रकार बंधू, उपस्थित प्रत्येक व्यक्ती जो या मंडपामध्ये उपस्थित आहे, असं सर्वांचं मी मनापासून आमदार कर्डिले साहेब आणि बाजार समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमाला आपण येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। अधिक वेळ मी घेत नाही की कारण की आपल्या मंत्री साहेबांना पुढेही कार्यक्रम असल्यामुळे घाई आहे, पण प्रथमतः ज्या मतदारांनी आणि ज्या सभासद ग्रामपंचायत आणि सोसायटींनी बाजार समिती ही आमदार कर्डिले साहेबांच्या माध्यमातून निवडून दिली, ज्यांच्यामुळे आपल्याला आजचा हा दिवस बघायला मिळतोय, असे सर्व नगर तालुक्यातला प्रत्येक व्यक्ती आणि मतदार ज्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळेस विश्वास दाखवला, त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद देतो। आपल्या विश्वासाला पात्र ठरणार जे शब्द निवडणुकीच्या काळामध्ये कर्डिले साहेबांनी आपल्याला दिलता की पुढच्या निवडणुकीपर्यंत आपल्याला चिचोंडी पाटील या ठिकाणी उपबाजार समिती बघायला मिळेल, तर त्या गोष्टीची, त्या नगर तालुक्याच्या वैभवाची आज आपण सगळेजण मिळून सुरुवात करत आहोत। अतिशय आनंद वाटतोय की नगर तालुक्यामध्ये साहेब आमदार असताना भविष्याचा दृष्टिकोन ठेवला आणि 2009 मध्ये जेव्हा नेप्ती सारखी उपबाजार समिती स्थापन झाली आणि पश्चिमेच्या नगर तालुक्यातल्या भागाचा विकास त्या उपबाजार समितीच्या माध्यमातून झाला। आज त्यांनी 2009ला जो विचार केला तो आज खरं म्हणजे या चिचोंडी पाटील बाजार समितीच्या माध्यमातून त्यावेळी जी जमीन घेतली, आज ते खरं म्हणजे स्वप्न पूर्ण होत आहे। हे बाजार समितीच्या माध्यमातून येणाऱ्या युवा पिढीचं भविष्य, आपल्या सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचा विषय, हे सगळे विषय भविष्याच्या काळात चांगल्या पद्धतीने निश्चित स्वरूपात भविष्याच्या काळामध्ये भविष्याच्या वाटचालीमध्ये जे स्वप्न आपल्या नगर तालुक्यासाठी आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व भानुदासजी कोतकर साहेब यांनी पाहिलं होतं, ते खरं म्हणजे आज आपण पूर्ण मंत्र्यांच्या शुभ हस्ते करून सुरुवात करत आहोत। अतिशय आनंद वाटतोय की भविष्याच्या वाटचालीमध्ये एक चांगल्या प्रकारचा नगर तालुका, जसं जर बघायचं म्हटलं तर जिल्ह्याच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका म्हणजे नगर आहे आणि त्या तालुक्याला वैभव आणण्यासाठी वेळोवेळी आदरणीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आपल्याला
जिथं नाही तिथं सगळ्या ठिकाणी आतापर्यंत साथ देत आलेले आहेत. म्हणूनच आपल्याला हे सगळे दिवस बघायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचा विषय आज जो आपल्याला विखे साहेबांचं अभिनंदन करायचं आहे की भूतोना भविष्य गेल्या 50 ते 60 वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित होता तो खरं म्हणजे विखे साहेबांनी हातामध्ये घेऊन खरं म्हणजे येणाऱ्या तरुणांच्या महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण आपल्या जिल्ह्याच्या प्रत्येक तरुणांना खरं न्याय मिळवून दिलाय. तो म्हणजे आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून मराठा आरक्षणासाठी जो निर्णय त्यांनी घेतलाय त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार व धन्यवाद. तर एवढीच विनंती आज व्यासपीठाच्या वतीने मी आपल्याला बाजार समितीच्या वतीने करतो की असंच रावल साहेबांच्या माध्यमातूनच ही बाजार समिती उभा राहणार आहे. तर आपण सर्वांनी च्या वतीने रावल साहेबांना आणि विखे साहेबांना हीच विनंती आहे की ही बाजार समिती तयार करण्यामध्ये आम्हाला आपली मोठ्या स्वरूपात गरज आहे. तर ती गरज निधीच्या माध्यमातून आपण पूर्ण करावा ही त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एक अपेक्षा आणि एक विनंती मी आमच्या नगर तालुक्याच्या वतीने आपल्याला करतो. सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार व धन्यवाद व्यक्त करून सर्वांना भविष्याच्या वाटचालीसाठी मनापासून हार्दिक या बाजार समितीच्या माध्यमासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय श्रीराम. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.